नमस्कार, मी सेजल पुरवार या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टवर. कारण एमपीएससीची प्रश्नपत्रिका 40 लाखांना विकण्याबाबतच्या धक्कादायक ऑडिओ क्लिप प्रकरणी आता एक मोठी कारवाई झालेली आहे. आणखी 2 आरोपींना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. पुणे पोलिसांनी भंडारा जिल्ह्यातून एका आरोपीला तर दुसऱ्याला मध्य प्रदेशमधून अटक केली. या दोन्ही तरुणांनी काही विद्यार्थ्यांना फोन केल्याचं देखील या तपासात समोर आलं. एमपीएससी पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका 40 लाख रुपयांना विकण्यात येत आहेत. ही धक्कादायक माहिती एका व्हायरल ऑडिओ क्लिपमधून समोर आली आणि एका एजंटच्या संवादाची ही ऑडिओ क्लिप साम टीव्हीच्या हाती लागली आहे. या एजंटने किशोर बाळासाहेब जाधव या विद्यार्थ्याला फोन केलाय आणि एमपीएससीची प्रश्नपत्रिका हवी असल्यास थेट 40 लाख रुपयांची मागणीही केली आहे. आतापर्यंत एकूण 6 आरोपींना या प्रकरणी अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता साम टीव्हीचा मोठा इम्पॅक्ट बघायला मिळाला आणि या प्रकरणी तब्बल 6 जण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पुढची बातमी, राज्यातले जवळपास अर्धा लाख अर्थातच 50,000 पेक्षा जास्त शिक्षक हे पगारवाढीच्या प्रतीक्षेत आहे. आर्थिक वर्ष संपायला 2 महिने शिल्लक आहे, मात्र तरी वाढीव टप्पा अनुदान रखडलंय. चालू आर्थिक वर्षाचं 1100 कोटींचं अनुदान न मिळाल्यानं 50,000पेक्षा जास्त शिक्षक पगारवाढीच्या प्रतीक्षेत आहे. सेवक संच नसल्यानं आणि सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्यानं शिक्षक खात्यानं निधीसाठी प्रस्ताव पाठवलेला नाही अशी धक्कादायक माहिती सध्या समोर येते आहे. एकीकडे शिक्षकांची पगारवाढ होत नाहीये, तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर राज्यात विकास कामांची कोट्यवधीची बिलं थकलेली आहे. त्यामुळे 4 लाख कंत्राटदारांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. तर विविध विभागातील 4 जुलै 2024 पासून तब्बल 89,000 कोटी रुपये बिलांपोटी थकलेले आहेत. तर कंत्राटदार संघांनी आता 5 फेब्रुवारीपासून थेट काम बंद करण्याचा इशारा दिलेला आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय कोणत्या विभागात किती थकबाकी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये तब्बल 46,000 कोटींची थकबाकी, जलजीवन विभागाची 18,000 कोटींची थकबाकी आहे. जलसंधारण विभागाची आपण पाहतोय 19,700 कोटींची थकबाकी आहे. नगर विकास विभागात 1,700 कोटी रुपयांची थकबाकी आहे. ग्रामविकास विभागामध्ये देखील 8,600 कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर तिजोरीत सध्या खडखडाट बघायला मिळतोय. त्यामुळे आता ही थकबाकी कधी पूर्ण होणार आणि याशिवाय जो कामाला ब्रेक लागलेला आहे तो कधी हटणार हे बघणं महत्त्वाचं असेल. पुढे आणखी काही मोठे आणि महत्त्वाचे अपडेट ज्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात. साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांच्या कारनं अचानक पेट घेतलाय. महाबळेश्वर पालिकेच्या अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. आग सुद्धा आटोक्यात आणलेली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे. सांगलीमध्ये एका फ्लॅटमध्ये ठेवण्यात आलेल्या गॅसच्या टाक्यांचा स्फोट झाला आणि त्यामध्ये फ्लॅटमधील केटल्स साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. स्फोटाच्या आवाजानं इमारतीमधील 10 फ्लॅटच्या काचा आणि पाण्याच्या टाक्या फुटल्या. सुदैवानं कोणती जीवितहानी यामध्ये झालेली नाही. चेन्नईहून जोधपूरकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेसमध्ये 2 प्रवाशांवर नंदुरबारमध्ये जीवघेणा हल्ला झाला. बसण्याच्या जागेवरून वाद झाला आणि संतप्त प्रवाशाने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने दुसऱ्या प्रवाशावर धारदार शस्त्रानं वार केले. दोन्ही जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी देखील त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे. आमदार संतोष बांगर यांनी आता अपघातग्रस्त वयोवृद्ध कुटुंबाला मदत केलेली आहे. तर हिंगोली औंढा राज्य महामार्गावरती निंबाळा MIDC परिसरात भीषण अपघात झालाय. यामध्ये आपण पाहतोय वयोवृद्ध कुटुंब गंभीररित्या जखमी झाले आणि या कुटुंबाला आमदार संतोष बांगर यांनी स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात दाखल केले आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरचा टर्मिनलच्या पार्किंगमध्ये अपघात झाला असल्याचं बघायला मिळतंय. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं, त्यामुळे मर्सिडीज गाडीचा अपघात झाला. 5 जण यामध्ये जखमी झाले आणि त्यातील 3 जण हे विमानतळावरील क्रू मेंबर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नाशिकमधल्या आडगावात निलगिरी बागेमध्ये टोळक्यानं एका युवकावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय. श्याम राजू कुचेकर मृत मुलाचं नाव आहे आणि तो मोलमजुरीचं काम करत होता. श्यामवर हल्ला नेमका कुणी आणि का केला याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
हिंगोली ते सेनगाव राज्य महामार्गावरती सुसाट वेगानं धावणाऱ्या एका रिक्षातून 3 मुली पडल्या आणि या घटनेमध्ये एका 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय. 2 विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल झालाय. नाशिकच्या हर्सुलमध्ये मध्य प्रदेशमधल्या यात्रेकरूंच्या बसचा अपघात झालाय. अपघातात एक महिला जागीच ठार झाली आहे. 23 प्रवासी जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि तीव्र उतार असलेल्या वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे खरं तर हा अपघात झालाय. हमी केंद्राच्या माध्यमातून सोयाबीन खरेदीसाठी 6 फेब्रुवारीपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली. ही मुदतवाढ मिळाली त्याचवेळी 2 शासकीय सुट्ट्या देखील लागून आल्या. आता उर्वरित 4 दिवसांमध्ये 2 लाख क्विंटल सोयाबीन खरेदी होणार कशी हा प्रश्न आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदीची यंत्रणा उपलब्ध नाही, त्यामुळे शेतकरी आता धास्तावलाय. यवतमाळमध्ये सीसीआयनं आता 10 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील कापूस खरेदी थांबवली. खुल्या बाजारात कापसाच्या दरात घसरण झाली, त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी सीसीआयकडे धाव घेतली. सीसीआयची केंद्र हाऊसफुल झाली आहे, त्यामुळे कापूस ठेवायला जागाच शिल्लक नाही आहे. त्यामुळे सीसीआयनं कापूस खरेदी थांबवली आहे. खानदेशात मक्याची लागवड यंदा वाढवण्यात आली आहे. लागवड सुमारे 1,40,000 हेक्टरवर झाली आहे. खरीपात अधिपावसातील नुकसान आणि अन्य पिकांमध्ये फारशी संधी नाही आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आता रब्बीमध्ये मक्यास पसंती दिलेली दिसते. गाव बाजारामध्ये आलं, लसूण, काकडी, ढोबळी मिरची, मटार या फळभाज्यांच्या दरात घट झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. परराज्यातून 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे. राज्यात व्यावसायिक पद्धतीने कांदा बीजोत्पादन केलं जातं, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये बियाण्यांची वाढती मागणी लक्षात घेता नाशिकच्या शेतकऱ्यांकडून सुधारित पद्धतीने कांदा बीजोत्पादन घेतलं जाते. तर काही ठिकाणी घरगुती आणि शिवाय काही ठिकाणी व्यावसायिक पद्धतीने बियाणे विक्री करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसतोय. हिंगोलीमध्ये फळबाग उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला. गेल्या काही दिवसांपासून संत्र्याच्या बागेवर रोगांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि लाल रंगाचे चट्टे पडून ही फळं जमिनीवर गळून पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. व्यापाऱ्यांनी देखील खरेदी केलेल्या बागा तोडणी न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. थंडी आणि दुपारच्या तीव्र उन्हामुळे घेवडा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. फूल कळीला पूर्णतः गळती लागलेली आहे. घेवड्याचे संपूर्ण पीक धोक्यात आलेले आहे. पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून कीटकनाशकांची फवारणी केली जाते. राज्यात सध्या सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याच्या निर्णयाला केंद्रीय कृषी मंत्र्यांनी मान्यता दिली. शेतकऱ्यांनी 29 फेब्रुवारीपर्यंत खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केली, मात्र केंद्र सरकारनं केवळ 6 दिवसांची मुदतवाढ दिलेली आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 30 टन नवीन बेदाण्याची आवक झाली आहे. नवीन हिरव्या बेदाण्यास 225, पिवळ्या बेदाण्यास 191 रुपये प्रति किलो असा दर आहे. यावेळी सांगली मार्केटमध्ये बेदाण्याला चांगला दर मिळताना दिसतोय. मुंबई मंत्रालयातील शासकीय अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधींना फेस डिटेक्शन प्रणालीसाठी आवश्यक नोंदणी करण्याचं आवाहन प्रशासन करते. मंत्रालयात प्रवेशासाठी फेस डिटेक्शनवरती आधारित मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे शासकीय कामकाजामध्ये अधिक पारदर्शकता येईल म्हणून हे आवाहन केलं जाते. MMRDAचे विकास कामं आता वेग घेणार आहे, कारण MMRDAकडील परवानगी आता ऑनलाईन पद्धतीने देण्यास सुरुवात झाली. 1 फेब्रुवारीपासून विकास कामांसाठीच्या परवानग्या ऑनलाईन देण्यासंदर्भातली प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसह इतर बांधकाम योजनांना गती मिळेल अशी अपेक्षा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रमुख बंदर असलेल्या वेंगुर्ले जेट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात मासळी पकडण्यात आली. त्यामुळे मासळीचा दर उतरला. नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मेट्रो 2B DN नगर ते मंडाळे या मेट्रो प्रकल्पाच्या स्थापत्य कामाच्या खर्चामध्ये 248 कोटींची वाढ झाली. हा प्रकल्प 4 भागांमध्ये विभाजित आहे. दिरंगाईबाबत तीनही कंत्राटदारांना 1.92 कोटींचा दंड आकारण्यात आलाय. 30 जून 2025 पर्यंत मेट्रो 2B ही मुंबईकरांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे.
सोलापुरातल्या शेतकऱ्यांसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले. 4 जानेवारीपासून सोडलेलं पाणी आता 8 ते 9 फेब्रुवारीपर्यंत बंद केलं जाईल. त्यानंतर शेतीसाठी ऐन उन्हाळ्यामध्ये म्हणजे मार्च अखेरला दुसरं आवर्तन सोडण्याचं नियोजन आहे. शेवटी पावसाळ्यापूर्वी धरणातील पाणीसाठा पाहून गरजेनुसार आणखी पाणी आवर्तन सोडलं जाईल. पुण्यात आपण पाहतोय जीबीएसची लागण जास्त प्रमाणात होण्याची कारणं आता समोर येत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जीबीएस प्रकरणं फक्त शरद ऋतूमध्ये दिसत आहे. या काळात रुग्णांची संख्या वाढते असा दावा आहे. शिवाय पुण्यातील दूषित पाणी याला कारणीभूत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, लक्षणं दिसताच तत्काळ उपचार घ्यावे असं आवाहनही केलं जात आहे. जीबी सिंड्रोमबाबत आता रुग्णांची संख्या ही मर्यादित ठेवण्यात यशस्वी आहोत असं कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभाग कामाला लागलेला आहे, सतर्क झालंय. राज्यात मृतांची संख्या 5 आहे, मात्र हा आजार संसर्गजन्य नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये हे आवाहन आंबेडकरांनी केलं. ते कोल्हापुरात बोलत होते. अंतिम सामन्याआधी महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलं. मॅट विभागाच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानं शिवराज राक्षेने पंचांची कॉलर पकडली आणि लाथ मारल्या. पृथ्वीराज मोहोळकडून राक्षेचा पराभव झाला आणि यावेळेस दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापट झाल्याचं दिसलं. पोलीस प्रशासन विशाल पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरला. अहिल्यानगर या ठिकाणी सुरू असलेल्या 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये पृथ्वीराज मोहोळने महेंद्र गायकवाडचा पराभव केला. महाराष्ट्र केसरीचा खिताब त्यानं पटकावला. भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या 5व्या T20 सामन्यामध्ये टीम इंडियाच्या अभिषेक शर्मानं विक्रम रचलाय. अभिषेकने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केलेली आहे. अवघ्या 37 चेंडूमध्ये शतक सुद्धा पूर्ण केलेलं आहे. अभिषेक शर्मानं 37 चेंडूमध्ये 5 चौकार आणि 10 षटकारांची बरसात केली आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे तिसरं वेगवान शतक आहे. भारताची ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर मेरी कॉम हिनं शिर्डीमध्ये साई समाधीचं दर्शन घेतलं. लहानपणापासून मी शिर्डीच्या साईबाबांबद्दल ऐकत होते. आज साईबाबांचं दर्शन घेऊन मला आनंद झाला, ही प्रतिक्रिया मेरी कॉमनं दिली. ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी दक्षिण मुंबईच्या पारसी जिमखान्यामध्ये क्रिकेटचा आनंद घेतला. मुंबईमधील टेनिस बॉल क्रिकेटशिवाय मुंबईची ट्रिप पूर्ण नाही आहे अशा शब्दात त्यांनी आपला आनंद यावेळेस व्यक्त केला. भारताचा महिला क्रिकेट संघ अंडर 19 T20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन ठरला. अंतिम सामन्यामध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने धुव्वा उडवलाय. सलग दुसऱ्या अंडर 19 वुमन्स वर्ल्ड कपमध्ये जिंकत त्यांनी इतिहास रचलाय. यानंतर बीडमधून एक मोठी बातमी, कारण बीडचे पोलीस अधीक्षक आता ॲक्शन मोडवर दिसत आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर नवनीत कावत यांनी बीडच्या पोलीस अधीक्षक पदाची सूत्र हाती घेतली आहे. त्यानंतर त्यांनी बीडमधल्या अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा धडाका लावलेला आहे. दारू, गुटखा, जुगार, वाळू माफिया यांना दणका दिलाय. 771 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि या माफियांकडून 3,25,00,000चा मुद्देमाल देखील जप्त केलाय. जिल्ह्यातले अवैध धंदे बंद केले पाहिजे, याशिवाय फरार आरोपींना अटक करावी, हे आदेश पोलीस अधीक्षकांनी सर्व पोलीस स्टेशन्सला दिले आहेत. एकंदरीत या बीडच्या एसपींची सिंघम कारवाई आपल्याला बघायला मिळते. यानंतर बातमी आणखी एक आहे, महत्त्वाची आहे, कारण सरपंच हत्या प्रकरणावरून केंद्रस्थानी असलेल्या बीडमधून राजकीय खळबळ उडवून देणारी ही बातमी समोर येते. बीड जिल्ह्यातल्या 11 सरपंचांचं आणि 402 सदस्यांचं पद हे रद्द करण्यात आलेलं आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राखीव जागांवर निवडून आल्यावर जातवैधता प्रमाणपत्र देणं बंधनकारक असतं. मात्र या सर्वांनी मुदतीच्या आत जातवैधता प्रमाणपत्र दिलंच नाही आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी गावकारभारांना मोठा दणका दिला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. 11 सरपंच आणि 402 सदस्यांचं पदच हे आता थेट रद्द करण्यात आलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे थेट कलेक्टरांनी गावकारभारांना हा दणका दिलाय. पुन्हा एकदा वळूया टॉप 50 बातम्यांकडे. नागपूरला आणखी 2 स्लीपर वंदे भारत ट्रेन मिळण्याची शक्यता आहे. नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई या मार्गावर वंदे भारत ट्रेन धावेल. रेल्वेच्या नागपूर विभागानं वंदे भारत एक्सप्रेससाठी भारतीय रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवलाय. जर वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यास प्रवाशांचा कल याकडे जास्त असेल अशी शक्यता आहे.
ठाण्यातल्या वाहतूक कोंडीवरती उपाय काढण्यासाठी आता वाहतूक शाखेने नामी शक्कल लढवली. उलट्या बाजूने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता टायर किलरचा सामना करावा लागणार आहे. ठाण्यातील स्टेशन रोडवरील शिवाजी पथ या मुख्य रस्त्यावरती याची सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई पालिकेने शहर पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी जवळपास 395 कोटी तर मिठी नदीमधील गाळ उपसण्यासाठी 96 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू केली. या निविदांना प्रतिसाद मिळाल्यास फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून मार्चपासून नालेसफाईला सुरुवात होणार अशी शक्यता आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आता रिंग रोड प्रकल्पाचं काम फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल. त्यामुळे वाहतूक कोंडी लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. 170 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी रिंग रोडसाठी 42,000 कोटी रुपयांचा खर्च लागेल. बीएमसीद्वारे मुंबईमध्ये 2400 मिमी व्यासाची नवीन पाण्याची पाईपलाईन सुरू केली जाईल. या कामासाठी मुंबईमधील विविध विकास भागांमध्ये 2 दिवस पाणी पुरवठा बंद असेल. 5 आणि 6 फेब्रुवारीला भांडूप, कुर्ला, अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि दादरच्या काही भागांमध्ये पाणी येणार नाही. दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा आता आज थंडावतील. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं आज भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या सभा होतील. येत्या 5 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी ही निवडणूक होतीये. 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. रत्नागिरी मतदारसंघाच्या लांजात शिवसेना ठाकरे गटाला गळती लागलेली आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालेला आहे. यापूर्वी देखील लांजातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला होता. राजभवनात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समाजाला सरकारमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं. 1952 मध्ये जैन समाजाचे 57 खासदार होते. आता ही संख्या शून्यावर आली अशी खंत लोढांनी बोलून दाखवली आहे. वेळ बदलली आहे. जैन समाज म्हणून आपण सगळ्यांनी समाज आणि सरकारसोबत एकत्र यायला हवं असंही ते म्हणाले आहेत. ग्रामीण भागात शंकरपटाचं काय महत्त्व असतं हे या ठिकाणी राहणाऱ्या मला आणि पटोलेंना माहिती आहे. हा भावनेचा प्रश्न आहे. इथे कुठलंही राजकारण नाही. ही प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली. शंकरपट या निमित्त आता पिंपळगावमध्ये आयोजित कृषी प्रदर्शनात पटेल आणि पटोले एकमेकांची गळाभेट घेताना दिसले. यावर पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं. मुलुंड या ठिकाणच्या आर्यवत इंद्रप्रस्थ सोसायटीचा पुनर्विकास झालाय आणि या ठिकाणच्या रहिवाशांना घरांचं वाटप करण्यात आलं. मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार याशिवाय मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. सांगली जिल्ह्यातल्या ड्रग्ज प्रकरणावरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स समिती गठीत केली. पालकमंत्री, जिल्हाधिकारी याशिवाय जिल्हा पोलीस प्रमुख, अन्न औषध अधिकारी शिवाय संबंधित अधिकारी अशा 5 जणांचा समावेश या टास्क फोर्समध्ये असेल. संजय राऊत यांना चांगलं दिसत नाही, त्याच्या बातम्या देत आहेत त्या सगळ्या खोट्या आहे, दिशाभूल करणाऱ्या आहे अशी टीका भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी संजय राऊतांवर केली. राऊतांनी एकनाथ शिंदेंबद्दल केलेल्या वक्तव्याचा राणेंनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी चंद्रपूरच्या नियोजन भवनात बैठक घेतली आहे. गोड्या पाण्याच्या मासेमारीविषयी या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केलं. मासेमारांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी तलावांवरील अतिक्रमण आणि गाळ काढण्याबाबत त्यांनी निर्देश दिले. आगामी निवडणुका या मुक्त वातावरणामध्ये आणि निष्पक्ष होण्यासाठी काँग्रेसकडून टीम तयार झाली आहे. निवडणूक आयोगाच्या कामकाजावर ही टीम लक्ष ठेवेल. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तयार केलेल्या या टीमचं नाव ईगल म्हणजे एम्पॉवर्ड ॲक्शन ग्रुप ऑफ लीडर्स अँड एक्सपर्ट्स असं आहे. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य असं ते म्हणाले. फळे येणाऱ्या झाडाला दगड मारलं जातं असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. राजकीय व्यासपीठावरून एकमेकांवरती चिखलफेक करणारे प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले या दोघांनी एकमेकांची गळाभेट घेत आलिंगन दिलं. भंडाऱ्यात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर होते. यावेळी या दोन्ही नेत्यांनी घेतलेली ही गळाभेट काही वेगळं राजकीय संकेत तर देत नाही ना, ही कुजबूज सध्या रंगली आहे.
कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ कोल्हापुरात दाखल झाल्या. त्यांनी अंबाबाई आणि राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि कामाला सुरुवात केली. मिसाळकर जिल्हा नियोजनाच्या बैठकीत देखील उपस्थित राहणार आहे. आमच्या समन्वयातून कोल्हापूरचा विकास आम्ही करू असं त्यांनी यावेळेस म्हटलंय. मोठी बातमी, शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडचं 3 वर्षांसाठी आता निलंबन झालेलं आहे. राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी हा निर्णय घेतलाय. शिवराज राक्षेने पंचांच्या निर्णयावरती आक्षेप घेतला आणि थेट पंचांना लाथ मारली, तर महेंद्र गायकवाड यानं देखील कुस्ती मैदान सोडलंय आणि थेट पंचांकडे धाव घेतली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. दोघांवरती या दरम्यान कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. विशाल बनकर सोलापूर गैरहजर. विशाल बनकर सोलापूर गैरहजर. महाराष्ट्र केसरी कुस्तीमध्ये पैलवान शिवराज राक्षे यानं पंचांना लाथ मारल्याचा प्रकार घडला. त्यावरून शिवराजच्या आईवडिलांनी शिवराजच्या कुस्तीचा निकाल चुकीचा दिला ही प्रतिक्रिया दिली. शिवराजवर कायम अन्याय होतो अशा भावना आईवडिलांनी साम टीव्ही सोबत बोलत असताना व्यक्त केल्या. पाहुयात नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सामन्यानंतर कुठेतरी वाद निर्माण झाला. शिवराज राक्षेंना कुस्तीतून 3 वर्षाची बंदी घातली अशी चर्चा आहे. आपल्यासोबत आई आहे, त्यांची बोलणं. त्यांनी शिवराजला जसं निलंबित केलंय ना, तसं जे पंचांना पण शिक्षा द्या ना. शिवराजला का निलंबित केलंय तुम्ही, कशासाठी? कारण तो आदल्या दिवशी पण कुस्तीला चालला, त्यावेळेस पण पंचांनी शिवीगाळी केली, शिवी दिली आणि परत पण असा निर्णय दिला. तो फक्त काय मागत होता त्यांच्याकडे, मला रिप्लाय दाखवा. रिप्लाय दाखवली असते ना, बरं तो कायला त्यांना शिवी द्यायला गेला असता ना. ऑलरेडी 15 वर्ष आम्ही त्याच्यासाठी त्याग केलेला आहे. त्यांनी घरीही कधी येत नाही. अगदी आजीच्या अंत्यविधीसाठी 1 दिवस घरी आलेले आणि तुम्ही असा डिसिजन देताय. ती ही गोष्ट कोणती होती? तुम्ही निर्णय मान्य केला नाही, म्हणजे अगदी शेवटच्या क्षणाला मान्य करताय. पंचांना विचारायला गेले, पंचांनी शिवी दिली आणि कोणत्याही खेळाडूला साहजिकच एवढ्या वर्षाचं त्याचं सॅक्रिफाईस आहे, त्याला राग येईलच ना. पण तुम्ही 1 दिवस बघताय, त्याच्या मागे त्याचं त्यांनी आयुष्य घालवलेलं आहे. रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, राजगुरुनगर, पुणे. यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात. बजेटमध्ये 12 लाखांपर्यंतच्या पगारावर टॅक्स फ्री करण्यात आला. त्यामुळे आता मध्यम वर्गाला मोठा दिलासा आहे. आता बजेटनंतर मध्यम वर्गाच्या नजरा लागलेल्या आहेत, त्या म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्णयाकडे. कारण RBIची लवकरच बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये RBI रेपो रेट संदर्भातला निर्णय जाहीर करणार आहे. RBI रेपो रेट 6.50 वरून 6.25% करणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.